नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी आता जिथे उभा आहे ही आहे MIDC पालघरमध्ये। पालघरच्या औद्योगिक क्षेत्रातील सफायर लाईफ सायन्स या कंपनीला ही मोठी आग लागलेली आपण बघतोय। कसे धुराचे लोट गगनाला भिडताना आपण बघतोय। इथे बघा, इथे अग्निशमन दलाची गाडी सुद्धा दाखल झालेली आहे। या आधीही 2-3 गाड्या इथे आल्या आहेत, बघू शकतो आपण। पालघरमधील MIDC विभाग आहे हा। बोईसर रोडवर ही कंपनी आहे, अगदी समोरच ही कंपनी आहे। पूर्णपणे पोलीस बंदोबस्त आहे इथे। रस्त्यावरची ट्रॅफिक जी क्लिअर करण्यासाठी इथे पोलीस आहेत। अग्निशमन दलाची गाडी आहे, बघू शकतो आपण। अशा 3-4 गाड्या ही आग विझवण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। गर्दी होऊ नये म्हणून इथे पोलीस यंत्रणा लावण्यात आली आहे। बघू शकतो आपण किती भयंकर ही आग आहे। औषध निर्माण कंपनी होती, इथं औषधं बनत होती। MIDCच्या अगदी फ्रंट साईडलाच ही कंपनी आहे, बोईसर रोडवर समोरच। बघू शकतो आपण धुराचे लोट कशा पद्धतीने पूर्ण कंपनी जी आहे ती जळून खाक झालेली आहे। सुदैवाने इथे कुठलीही जीवितहानी झालेली नाही असं समजतंय। याखेरीज कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। बघू शकतो आपण सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त इथे आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत। पोलीस बंदोबस्त आपण बघतोय, पोलीस बंदोबस्त इथे आहे। फोटो नाही, आपण बघू शकतो अक्षरशः पूर्ण कंपनी जळून खाक झालेली आहे। कशा पद्धतीने ही आग धुमसते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय। अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न सुरू आहेत, आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय। दूसरी गाड़ी में आ रही है, दूसरी गाड़ी में आ रही है।
पालघर व्यतिरिक्त वसई विरार महानगरपालिकेकडून सुद्धा अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आलेल्या आहे. बघू शकतो आपण एक डहाणू नगर परिषदेची ही गाडी आहे. कशा पद्धतीने आग धुमसते बघू शकतो आपण.